दरम्यान या सगळ्या शब्दबाणांच्या दरम्यान भुजबळांनी अजित पवारांच्या आठवणी जागवल्या। दादा एकच वादा हा एक उत्स्फूर्त जो आहे जयघोष जनतेमध्ये निर्माण करणारा हा आमचा दादा आज आमच्यात नाही। तुमची आमची फार मोठी जबाबदारी या निमित्तानं आपल्या खांद्यावर पडलेली आहे। आजचा हा दिवस माझ्यासाठी हा केवळ वर्धापन दिनाचा नाही, तर एक वैचारिक प्रवासाचा, संघर्षाचा, समर्पणाचा आणि जनसेवेच्या अखंड व्रताचा स्मरण दिना संकल्प करण्यासाठी आज आपण इथे उभे आलेलो आहोत। हा संकल्प तुम्हाला आम्हाला करावा लागेल। तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी समर्पण, सर्वार्थाने समर्पण करावं लागेल। जे दादांनी केलं, मित्रांनी अनेकांनी केलं। कितीतरी फोन, सगळे फोन ते खुडकेच घ्यायचे। सोनिया गांधींच्या ऑफिस मधून फोन, ते ऑस्कर फर्नांडिस, सुशीला दीक्षित, ते राजेश पायलट, ते आपले कलमाडी, मुकुल वासनिक जिवंत, आधीच विचार तुम्ही इकडे या, आम्ही तुम्हाला आजच पुढचा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो। मी सांगितलं नाही, मी पवार साहेबांबरोबर राहणार, फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊनच पुढे जाणार।